तर आपण आज आलो आहे माहुली गडावरती आणि हे प्रवेशद्वार आहे माहुली गडाचे आणि सुंदर असं एकदम लाकडाची प्रतिकृती आहे। आणि मी आज तर एकटाच आलो आहे। आम्ही प्लॅनिंग केलं होतं 4 मित्रांनी, पण त्यांनी कारणं कशी दिली ते मी तुम्हाला जाता जाता मी मस्तपैकी एकदम स्टोरी रूपात सांगणार आहे। माहुलीकडे जाताना फर्स्ट एंट्रीलाच असं गणपती मंदिर आहे आणि एक काका आहे ते नित्यनियमाप्रमाणे रोज पूजा करतात। हे अशी सुंदर अशी मावळ्यांची प्रतिकृती रिनोव्हेट केलेली आहे। माहुली किल्ल्यावर जेवढे पण मावळे होते, सूरवीर होते, त्यांची इथे प्रतिकृती तयार केलेली आहे आणि रिनोव्हेट केलेलं आहे, खूप सुंदर। माहुली गडावर आपण एक पायवाट आहे, पायवाटेच्या दिशेने चाललो आहे। माहुलीकडे जाताना पाठीमागे जो ब्रिज आहे तो खूप छान बनवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, गड किल्ले म्हटले की चढ उतार, डोंगर, वॉटरफॉल, झाडं झुडपं आणि विशेष म्हणजे आज सह्याद्रीच्या कुशीत बसलेला एकही असा किल्ला नाही की तो घनदाट जंगलात आहे। कदाचित शिवरायांचं दृष्टिकोन आणि दृष्टिध्येय तेच आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज असं उभं राहिलेलं घनदाट जंगल। धन दौलत संपत्ती, नैसर्गिक संपत्ती याला मानावं लागेल, ती आपल्याला माहुली गडावर दिसून येते। पायवाटेला चालत असताना आजूबाजूला कारवीची झाडं आहेत। त्या कारवीच्या झाडांचा सांगायचं म्हटलं ना तर जो ग्रामीण भागातील लोक आहेत आणि आदिवासी समाज आहे खास करून, त्यांना हे कारवीचा ना खूप मोठा फायदा आहे। आपण घर बांधतो, वीट आज त्याची किंमत आहे 6 रुपयापेक्षा जास्त। तर गरिबांना 4 भिंती बोलतात घर, आसरा, 4 भिंतीचा निवारा। तर तो आसरा, निवारा आणि ऊन वारा पाऊस यांच्याकडून संरक्षण देण्याचं काम करतं। ती कारवीची झाडं हे जंगलात खूप मोठ्या प्रमाणात आढळतात। तर मी तुम्हाला ते कारवीचं झाड कसं असतं ते दाखवतो। ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण करणारं ते झाड कुठलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती आणि ते लाईव्ह झाड दाखवतो। कारवीचं झाड आहे, हेच ते यांच्यापासून संरक्षण भिंती घराच्या बनवल्या जातात आमच्या ग्रामीण भागात। विशेषतः आदिवासी समाज किंवा ज्यांच्याकडे वीट बांधकाम करण्याचं एक आर्थिक बळ नाही, ते ह्या कारवीच्या झाडांची भिंत तयार करतात आणि शेणा मातीने सारवून त्याला भिंतीचं संरक्षण, भिंतीचं रूप देऊन आपलं ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्याचं काम हे कारवीचं झाड करतात। हे आता छोटे आहेत, जसे मोठे झाले की बांबूप्रमाणे त्यांचे काठी तयार होते। त्या काठ्या तोडून एक व्यवस्थित रांगेत लावून त्याला भिंतीचं स्वरूप दिलं जातं आणि त्या भिंतीच्या स्वरूपात घर तयार केलं जातं, कारण प्रत्येकाला शक्य होत नाही। पाऊस यंदा जास्त पडल्यामुळे पावसाच्या प्रमाणामुळे थोडीशी वाट तुटत गेलेली आहे। प्रकृतीच्या पुढे माणूस पण टिकू शकत नाही, तर पुढचं बोलायची काय आवश्यकताच नाही। इथे एक छोटासा रस्ता आहे, एकदम एक माणूस एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो असा रस्ता आहे। एवढा क्रिटिकल आहे पण एवढा पण क्रिटिकल नाही आहे, पण आरामात जाऊ शकता। पावसाच्या दिवस असल्यामुळे थोडंसं घसरणीचा समस्या उद्भवू शकतात, परंतु ठीकठाक आहे। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आमचं 4 जणांचं प्लॅनिंग होतं माहुली फोर्टला जायचं, तर चौघे पण रेडी होते। त्याच्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे 10 मधून 4 येणार आणि 4 मधून 1 किंवा 2च राहणार, तसं प्लॅनिंग झालं। आज मी एकटाच आलो आहे। तर पहिले एक्सची गोष्ट सांगतो, आम्ही 4 जण म्हणजे XYZ। तर त्याच्यातला एक्स बोलला की बघ मी येणार आहे,
आपण जाऊया. त्याला मी शुक्रवारी मेसेज केला की का रे बाबा येतो का, तर तो बोलला नाही. त्याला पहिले यायचं तर हो बोलला, त्याला यायचं नाही म्हणून तो नंतर काय त्याने उत्तर कसं दिलं, त्याने प्लॅनिंग कसं चेंज केला ते तुम्हाला सांगतो. यायचं नाही होतं म्हणून तो बोलला की मला मुतखड्याचा त्रास आहे, मला चालायला काय जमणार नाही, तर तुम्ही जाऊन या. ही पहिल्याची स्टोरी होती. म्हणजे बघा, जायचं तर आहे पण आयत्या वेळेस मित्र पण कसे बदलतात ते त्याचं हे उदाहरण आहे. म्हणून जास्त कोणावर अवलंबून राहायचं नाही, हे एक त्याच्यातून शिकायला भेटतं. आपल्याला जायचं तर आता हे झालं एक्सचं कारण. आता तुम्हाला व्हायची स्टोरी नंतर सांगतो, पुढे काही अंतरावर गेल्यानंतर, कारण इथे सांगितले तर काय एवढा इंटरेस्ट येणार नाही. पण कारण कसं भेटतं तेवढंच मला सांगायचं आहे की ट्रॅकला जाताना आणि खायला जाताना कसे चेंजेस होतात त्याची मी स्टोरी एक्सची सांगितली. चला तर व्हायची स्टोरी तुम्हाला मी नंतर सांगतो. काही आहे माऊली गडाचा सुंदर असा देखावा. तुम्ही बघू शकता तिकडे वजीर पॉईंट दिसतोय. आपण झूम करूया त्याला थोडासा. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथून सीडी एंट्री आहे आणि हा माऊलीचा म्हणजे थोडक्यात मेन टप्पा हा पार केला की सपाट आणि तिकडे वजीर पॉईंट आहे. तर मित्रांनो, आपली स्टोरी अपुरी राहिली. एक्सची तर तुम्हाला गोष्ट सांगितली, आता व्हायची गोष्ट सांगतो. त्याने कसं कारण दिलं न येण्याचं. तर ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग झालं, जायची तारीख जवळ आली, संडेला जायचं. आता यायचं नाही म्हणून काहीतरी कारण द्यावं लागेल. म्हणून काहीतरी कारण शोधायचं काय, तर एकाने दिलं मच्छीचं आणि मुतखड्याचं की मला चालता येणार नाही, मला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी काही येऊ शकत नाही. उरला व्हाय बोलला की माझ्यावर कामाचा लोड आहे, ते पण रविवारी. कामाचा लोड असल्यामुळे मी येऊ शकत नाही, आपण नेक्स्ट प्लॅनिंग करूया. मग आता उरलो मी आणि झेड. तर माझं तर फिक्स होतं जायचं. एकदा माझं प्लॅनिंग झालं म्हणजे मी फिक्स असतो की जायचं तर जायचं. एकटा असो किंवा सोबत कोणी असो काही फरक पडत नाही. अशी होती व्हायची स्टोरी. तो का नाही आला त्याने रिझन दिलं की मला काम आहे, मी येऊ शकत नाही. आता उरलं झेडची स्टोरी. झेडची गोष्ट तुम्हाला मी दुसऱ्या टप्प्यात सांगणार. आता बऱ्यापैकी एक टप्पा झालेला आहे चढून, आता अजून 2 टप्पे चढायचे आहेत. नंतर मी तुम्हाला झेडची स्टोरी सांगेन. असं आपण रमत गंमत माऊलीच्या गडावरती तुम्हाला स्टोरी सांगत कसं प्लॅनिंग होतं आणि माणसं कशी चेंज होतात. तसं निसर्ग चेंज होतो काही परिस्थितीनुसार, तशी इतर परिस्थिती कायम असताना हे मित्रसुद्धा बदलत असतात. आजूबाजूला धोका आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात हेच बघायला येतो प्रत्येक माणूस की आपल्याला सुकून कसं भेटतं, आराम कसं भेटतं. प्रत्येक गड किल्ले हे नैसर्गिक संपत्तीने भरभरून असे एक निर्माण झालेले आहेत. बघा अशी रेलिंग लावलेली आहे खाली पडू नये म्हणून, कारण खाली खोल दरी आहे. खाली खोल दरी असल्यामुळे अशी रेलिंग लावलेली आहे जेणेकरून कोणी ट्रेकर्स आला किंवा सर्वसामान्य व्यक्ती आला तो खाली नदीत किंवा दरीत कोसळू नये म्हणून असे रेलिंग लावलेली आहे. ही एक छान उपक्रम किंवा सेफ्टी म्हणावी. एक डेंजर रस्ता आहे आणि खाली पूर्ण खाडे आहे. पूर्ण पडलं की डायरेक्ट यमराज. एकदम सुंदर रम्य असं वातावरण आणि खूप मस्त माऊलीचा डोंगर. मला तर आवडला. जर कुणाला यायचं असेल तर आसनगाव जवळचं रेल्वे स्टेशन आसनगाव आहे
आणि आसनगाववरून सकाळी 7 वाजेपर्यंत जर आलं, पहिली कसारा जी आहे ती आसनगावला आपल्याला 6:20पर्यंत सोडते. त्याच्यानंतर इकडनं यायचं म्हणजे रिक्षाची सुविधा. रिक्षात प्रत्येक रिक्षा हा 150 रुपये चार्ज करतो आणि जवळ आहे, एवढं का लांब नाही आहे, पण तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, आता आपली गोष्टीची स्टेप नंबर 3 म्हणजे झेडची गोष्ट. झेडने काय उत्तर दिलं की मला तर यायचं आहे. मी संध्याकाळी मेसेज करतो नेहमीप्रमाणे, प्रत्येकाचं ग्रुपमध्ये मेसेज, जाऊया आणि आयत्या वेळेस एंडिंग पॉईंटला नाही जमणार. तसंच झेडची स्टोरी. झेड म्हणाला की मी त्याला शनिवारी मेसेज लास्ट सकाळी केला की अरे बाबा तू तरी येतो का, दोघे जणे नाही येत आहेत, आपण दोघे मिळून जाऊया. तर तो बोलला की मी संध्याकाळपर्यंत सांगतो. मग मी संध्याकाळी त्याला कॉल केला, काय झालं. तो बोलतो उद्या माझा प्रोग्राम आहे, मला काही यायला जमणार नाही. तर त्याला पण येणं शक्य झालं नाही. मग विचार केला की आता मी तर उरलो एकटाच, जाऊया की नको जाऊया. थोडंसं मनात एकटं म्हणजे सह्याद्रीमध्ये फिरायचं, वावरायचं म्हणजे पशु पक्षी किंवा वाघ प्राणी असतात, धोका पण असतो. ट्रेकिंगला जायचं म्हणजे एक तेवढं सोपी पण गोष्ट नाही आहे, जिम्मेदारी असते. शरीराला सांभाळून चालावं लागतं, शरीराला सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तरी पण मी 5 वाजता उठलो. एकदा फायनली झालं तर माझं फायनली होतं, मी येणारच होतो. तयारी केली आणि माझ्या वाटेला मी निघालो आणि फायनली आज माऊलीच्या गडावर. हे बघा, खूप मोठ्या प्रमाणात रानकेळची झाडं आहेत. इथे बघा, आता आपण जिथे शिडी लावलेली आहे लोखंडी, तिथे आलो आहे आणि आपल्याला कसली शिडी पार करून वरती जायचं आहे. वरती झेंडा लावलेला आहे आणि एक आपण माहुलीगड सर केला असे सांगायला हरकत नाही. आता आपण चला तर शिडी चढून वरती जाऊया. हा तुम्हाला समोर दिसतो तो महादरवाजा आहे, तो आता मोडकळीस आलेला आहे. इथे काही पुरातन शिल्प आहेत, कदाचित इथले तुटलेले असावेत.